जय रघुवीर समर्थ. स्वामी म्हणतात, उठा, जागे व्हा, तुमच्यातली शक्ती ओळखा. तुम्हाला थांबवणारा जग नाही, थांबवतात तुमचे विचार. स्वामी समर्थ म्हणतात, समर्थ तोच जो संकटाने हसत पुढे जातो. आजचा हा प्रवास तुमचं नशीब बदलण्यासाठी आहे. स्वामी समर्थांची शक्ती तुमच्या प्रत्येक श्वासात जागी होईल. फक्त श्रद्धा ठेवा आणि मन उघडून ऐका, कारण आज स्वामी तुम्हाला एक नवी दिशा देणार आहेत, जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. तयार आहात ना? चला सुरू करूया समर्थ प्रवास. रघुवीर समर्थ. जिथे स्वामी समर्थांची कृपा असते तिथे अशक्यही शक्य होतं. आणि आज तुमच्या जीवनातला सर्वात शक्तिशाली क्षण सुरू होतो आहे. मनातल्या अंधाराला प्रकाश दाखवणारा, थकलेल्या मनाला नवी ऊर्जा देणारा आणि हरवलेल्या आत्मविश्वासाला पुन्हा जागवणारा हा संदेश नाही, ही स्वामी समर्थांची शक्ती आहे. तुम्ही हा व्हिडिओ इथून पुढचा एकही सेकंदही सोडू नका, कारण आज तुम्हाला तुमचा खरा मार्ग, खरी शक्ती आणि खरी सामर्थ्य दिसणार आहेत. मन जिथं केंद्रित होतं तिथं चमत्कार जन्म घेतात. स्वामी सांगतात, भिवू नको, समर्थ आहे. अपयश म्हणजे शेवट नाही, शिकवण आहे. छोट्या छोट्या जिकांनी मोठी शक्ती तयार होते. मन शांत केलं की मार्ग दिसू लागतो. प्रत्येक भीतीच्या मागे तुमची मोठी उंची लपलेली आहे. स्वामी समर्थांचे स्मरण हे ढाल आहे. तुमचा एक धाडसी निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. भीतीच्या पुढं जाऊनच यश मिळतं. स्वामी शिकवतात, कर्म कर, फलाची चिंता करू नको. तुमचे सातत्य तुमचा वरदान बनते. तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. आजचे पावले उद्याचे साम्राज्य बनते. स्वतःला रोज 5 मिनिटं सकारात्मक वाक्य म्हणा. तुमची ऊर्जा तुम्हाला आकर्षण देते. जे मिळवायचंय त्यासारखी ऊर्जा स्वतः निर्माण करा. स्वामी समर्थांची आठवण, सर्वात सकारात्मकता. अडचणी म्हणजे शिकवणी, त्यातून स्वामी आपल्याला मजबूत करतात. प्रत्येक पडझडीनंतर उठणारा मनुष्य स्वामींचा खरा भक्त आहे. मी समर्थ आहे हे सतत मनात ठेव. आत्मविश्वास बाहेरून येत नाही, तो स्वतःला दिलेल्या वचनातून तयार होतो. आजपासून एकच वचन द्या, मी थांबणार नाही. स्वामींचे नाव हेच तुमचं सामर्थ्य आहे. ध्येय लिहा, त्याचे छोटे छोटे टप्पे करा. दररोज 1% प्रगती. स्वामींच्या स्मरणाने मार्ग सहज होतो. मन शांत झालं की जीवन बदलतं. ओम रघुवीर समर्थ हा मंत्र मनात टेकवा. जे तुम्हाला नाही धरून ठेवत ते सोडा. आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला पुढे नेत राहते. बदल लहानसा असो वा मोठा, सुरुवात महत्वाची. तुमच्या मनात जे विचार येतात ते तुमचे भविष्य घडवतात. स्वामी समर्थ मार्ग दाखवतात. पावले तुम्हालाच टाकायची असते. आयुष्यात स्थिरता हीच मोठी संपत्ती आहे. धैर्यवान मनुष्याला जग हरवू शकत नाही. स्वामी समर्थांच्या कृपेने स्थिरता सहज मिळते. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक निर्णय पुरतो. आज तो निर्णय घ्या. मी मागे हटणार नाही. स्वामी समर्थ तुमच्या सोबत उभे आहेत. तुमच्या कष्टांना फळ मिळणारच. तुमचा काळ सुरू झाला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भक्तांचा एक पाऊल पुढे टाक, मी 100 पावले घेऊन येतो. जीवनाचा प्रवास म्हणजे रात्रीचा काळोख असतो, पण काळोखातच सर्वात तेजस्वी प्रकाश जन्म घेतो. आजचा हा प्रवास तुमचा आहे आणि त्यावर स्वामी समर्थांची कृपा सावली बनून चालते आहे. आता सुरू होतो तुमच्या आयुष्यातला सर्वात निर्णायक टप्पा. धीर ऐका, धरून ऐका, कारण इथून पुढचा प्रत्येक शब्द तुमचं आयुष्य बदलणार आहे. मनातील आवाज ऐकायची कला शिका.
स्वामी समर्थ सांगतात, तूच प्रकाश आहेस, भीती का? स्वतःला स्वीकारणं हा प्रवासाचा पहिला टप्पा आहे. आज जितकं आपल्या मनाशी बोलाल तितकं बाहेरचं आयुष्य सुधारेल. शांतता म्हणजे सर्व उत्तरांचं घर. जीवनात कितीही संकटे आली तरी तुटून पडणं नाही. स्वामी समर्थ म्हणतात, आज नाही तर उद्या तुझं फळ तुला मिळणारच. अडचण म्हणजे परीक्षा, हार म्हणजे नाही. मी समर्थ आहे हा मंत्र मनात कोरून ठेवा. तुटलं मन जुळू शकतं, पण हारलेलं मन उभं राहू शकत नाही. संघर्ष येतो कारण तुमच्यात क्षमता आहे. स्वामींच्या कृपेने संघर्ष संधीमध्ये बदलतो. आजची मेहनत, उद्याचा आशीर्वाद. तुमच्या प्रवासाचा वेग कमी झाला तरी चालेल, पण दिशा योग्य ठेवा. तुमच्या नावावर लिहिलेलं यश कोणी थांबवू शकत नाही. काही लोक आपल्याला थांबवतात, काही आपल्याला घाबरवतात, काही आपल्याला स्वतःवर शंका आणतात. पण स्वामी समर्थ सांगतात, ज्यांनी तुला थांबवलं त्यापेक्षा तू उंच आहेस. स्वतःवर विश्वास आणि स्वामींचा आशीर्वाद असल्यावर कोणाचं वाईट चालत नाही. सकारात्मक माणसांची संगत म्हणजे वरदान. रोज 5 मिनिटे स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. ओम रघुवीर समर्थ या मंत्राने मन स्थिर होतं. साधनेतून येणारी ऊर्जा तुमची वाटचाल सहज करते. साधेपणा म्हणजे दिव्य शक्ती. आता प्रवासाचा निर्णायक टप्पा. मध्ये कुशही झालं तरी ध्येयावरून नजर हटवू नका. स्वामी समर्थ तुमची शक्ती वाढवतात आहेत. मेहनत, धैर्य, सातत्य, विजय. आजचा दिवस तुमच्या भविष्यासाठी वरदान ठरू शकतो. कर्म करत राहा, फल आपोआप येईल. स्वामी समर्थ प्रत्येक कष्टाची नोंद ठेवतात. तुमची प्रामाणिकता ही स्वामींची प्रिय गोष्ट आहे. जे तुम्ही पेरता तेच उगवतं. चांगलं पेरा, मोठं उगेल. शरीर थकतो, मन थकतो, पण श्रद्धा कधीच थकत नाही. थकवा म्हणजे तुम्ही खूप पुढे आलात याचं चिन्ह. थोडं थांबा, श्वास घ्या, स्वामींचं नाव घ्या, पुन्हा उठून दरवाजे उघडा. यश तुमच्या दिशेने चालत आहे. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे आहेत हे विसरू नका. जीवन तुमच्याकडून काही घेतं, शक्ती, वेळ, धैर्य, पण स्वामी समर्थ त्यांची पूर्तता अनेक पटीने करून देतात. तुमच्या आत्म्यात दडलेली आग तुम्हाला पुढं नेईल. तुम्ही जन्मलात विजयासाठी. स्वतःवरचा विश्वास सर्वात मोठं अस्त्र आहे. आता तुम्ही प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर. इथे चमत्कार घडतात. तुमचे प्रत्येक प्रयत्न फळात बदलायला तयार. स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी मार्ग तयार करून ठेवला आहे. फक्त पुढे चालत राहा. इतका ताकदीचा भाग की प्रेक्षक शेवटच्या आता तुम्ही इथेपर्यंत आलात आणि स्वामी समर्थ म्हणतात, जे माझ्यावर श्रद्धा ठेवतात त्यांचा प्रवास मी स्वतः पूर्ण करतो. तुमचे कष्ट आता यशात बदलणार आहे. तुमचे अपयश आता तुमच्यासाठी पायऱ्या बनणार. तुमचा प्रवास आता विजयाने मुकुट घालणार. तुम्ही आता थांबणार नाही. तुम्ही आता मागे पाहणार नाही. तुमची वेळ सुरू झाली आहे. आता तुम्ही जिथं आहात तिथून पुढं तुम्हाला थांबवणार जगात काही नाही, कारण तुमच्या पाठीशी उभे आहेत स्वामी समर्थ. जर हा शक्तिपूर्ण प्रवास तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला रोज अशीच ऊर्जा असेल, स्वामी समर्थांचे संदेश हवे असतील, तर आज आमचा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. तुमचं यश तुमच्यासाठी वाट पाहते. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या जीवनात आता नवीन ऊर्जा, नवीन सुरुवात आणि नवीन विजय जन्म घेणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.